ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, তবে একলা চलो একला चलो একला चलो একला चलो। नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी सीमा शेंडे, स्मृती क्रिएशन्स तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज 7 मे रवींद्रनाथ टागोरांचा जन्मदिन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी त्यांच्या कवितेचं अभिवाचन करणार आहे। फरक इतकाच आहे की दरवर्षी मी गीतांजली मधल्या कविता वाचत असते, पण या वर्षी मी त्यांची अगदी एक वेगळी युनिक क्लासिक कशी कविता वाचणार आहे। कवितेचं नाव आहे पेपर बोट्स। ही कविता ना म्हणजे अगदी 10-12 वर्षाच्या मुलापासून ते थोरापर्यंत आनंद देऊ शकते। कशी ते पाहूया। मुळात कविता मी इंग्रजीतून वाचलेली आहे आणि त्याचं स्वैर मराठी भाषांतर केलेलं आहे। पेपर बोट्स अर्थात कागदी होड्या। दिवसामागून दिवस जात आहे, दिवसामागून दिवस जात आहेत आणि एका मागून एक मी माझ्या कागदी होड्या वाहत्या प्रवाहात सोडतोय। त्यावर मी न चुकता मोठ्या काळ्या अक्षरात माझं नाव आणि मी राहत असलेल्या गावाचं नावही लिहिलेलं आहे। मला आशा आहे की कधीतरी एखाद्या अनोख्या वेगळ्या विचित्र अगदी गमतीच्या अशा प्रदेशात कोणीतरी त्यांना शोधून काढेलच आणि मी कोण आहे हे समजेल, मी कोण आहे हे पण समजेल। आता मी माझ्या अंगणातल्या प्राजक्ताच्या फुलांनी या होड्या अगदी भरभरून टाकलेल्या आहेत। मला खात्री आहे की पहाटेचा या फुलांचा बहर घेऊन निघालेल्या या कागदी बोटी रात्रीच्या वेळी सुद्धा तोच बहर घेऊन ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी अगदी बिनधास्त उतरतील। आता मी माझ्या बोटी पाण्यात लोटून दिलेल्या आहेत। आता मी माझ्या बोटी पाण्यात लोटून दिलेल्या आहेत आणि मग मी आकाशात पाहिलं तेव्हा लक्षात आलं वर छोटे छोटे टम्म फुगलेले पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके, वर छोटे छोटे टम्म फुगलेले पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके तुझ्या नौका विहारासाठी अगदी सज्ज होऊन बसलेले आहेत। हो, तुझ्या नौका विहारासाठी अगदी सज्ज होऊन बसलेले। हे ईश्वरा, आता मला माहित नाही माझा असा कोणता खेळगडी आहे जो त्यांना माझ्या बोटींबरोबर शर्यत लावत सुटलेल्या वाऱ्यांबरोबर तुला माझ्यापर्यंत पोहोचवेल। आता मला माहित नाही माझा असा कोणता खेळगडी आहे जो त्यांना माझ्या बोटी बरोबर शर्यत लावत सुटलेल्या वाऱ्यांबरोबर तुला माझ्यापर्यंत पोहोचवेल। माहित नाही मला, खरंच माहित नाही। आता रात्र झालेली आहे। आता मात्र मी माझा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत झाकून नवे पार गाडून अगदी पुरूनच टाकलेला आहे म्हणणं, अगदी पुरून टाकलेला आहे। मग मला स्वप्नात दिसतंय की माझ्या त्या बोटी मध्यरात्रीच्या निवांत समयी चांदण्यांच्या खाली झोपेच्या पर्यांना घेऊन तरंगत येत आहेत। मग मला दिसतंय की माझ्या या बोटी मध्यरात्रीच्या निवांत समयी चांदण्यांच्या खाली झोपेच्या पर्यांना घेऊन तरंगत येत आहेत आणि त्या पर्यांच्या हातात असलेल्या परड्यातून टोपल्यांमधून असंख्य अनंत स्वप्न माझ्याकडे वाहत येत आहेत। त्या टोपल्यांमधून असंख्य स्वप्न माझ्याकडे वाहत येत आहेत। माझ्याकडे आता स्वप्न वाहत येत आहे। म्हटलं तर अगदी छोट्या मुलांच्या विश्वातली ही कविता, त्यांच्या कल्पना विश्वातली कविता। म्हणजे एखादा 10 वर्षाचा मुलगा बोटी सोडतोय, त्या कागदी होड्या अगदी पार स्वर्गापर्यंत गेलेल्या आहेत आणि आकाशातला बाप्पा त्यांना गिफ्ट म्हणून स्वप्न बहाल करतोय पर्यांच्या मार्फत। अगदी फेरी टेल मध्ये सापडवावी ना अशी ही कविता। पण खोलात जाऊन विचार केला की मग लक्षात येतं की कवीला काय म्हणायचंय। म्हणजे ते रवींद्रनाथ टागोर आहेत ना, ते सगळं प्रतिमा विश्व आपल्या भोवती नाचायला लागतं।
की बाबा कागदी होड्याच का? फुलांना बहर येतो म्हणजे काय? फुलं कोणती? ते खेळगडी कोण? त्या स्वप्नांच्या पर्या कोण? आणि त्या पर्या स्वप्न घेऊन आल्यानंतर कवी त्याचं काय करणार आहे? असे विविध प्रश्न आपल्या पुढे नाचायला लागतात आणि मग लक्षात येतं की अरे कवीचं माध्यम कोणतं? शेवटी कागद आणि शब्द हेच तर कवीचं माध्यम. मग त्या कागदाच्या होड्या होतात, आणखीन शब्द फुलं होतात. मग ही शब्दांची फुलं घेऊन कोणीतरी खेळगडी ईश्वरापर्यंत जातो. मग हे खेळगडी तरी कोण? तर असं म्हणतात येईल पंचमहाभूत म्हणजे त्याचे खेळगडी. मग कधी आकाश, कधी ढगांचे पुंजके, कधी पाणी, हे सगळे खेळगडी होऊन ईश्वरापर्यंत पोहोचतात. आणि मग स्वप्न घेऊन देवदूत खाली येतात पर्यांच्या रूपात. टागोरांना अगदी गीतांजलीपासून या ईश्वराची लागलेली ओढ किंवा आपल्या कलेला हा ईश्वरी स्पर्श व्हावा म्हणून त्याची चाललेली तगमग अगदी याही कवितेतून दिसतं. आणि मग ही स्वप्न कवीच्या हातात पडल्यानंतर काय होतं? पुन्हा त्याची शब्द होतात, पुन्हा त्याच्या कविता होतात, पुन्हा त्या होड्या होऊन एका मागून एक त्या होड्या तो ईश्वरापर्यंत पोचवत राहतो. ही असते टागोरांची कविता. एक पूर्ण वर्तुळ होतं. अर्थात हे माझं इंटरप्रिटेशन आहे. तुमची इंटरप्रिटेशन सुद्धा वेगळी असू शकतात. आणि तुम्हाला ह्याचा अर्थ काय कळतो हे मला प्लीज खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्ह्यूज बरे येत आहेत पण सबस्क्रायबर्स कमी आहेत. तर प्लीज सबस्क्रायबर्स वाढवा आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला निरनिराळे व्हिडिओज बनवायला एक मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल. धन्यवाद.